श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया या सणाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात. या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते, समृद्धी मिळते अशी मान्यता आहे. धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात. कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटे देखील घेऊन येते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केले जातात. तसेच नवीन वस्तू देखील घेतात. अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा खूपच शुभ मानतात. गृहप्रवेश केला जातो, वास्तुशांती देखील घातली जाते. नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती अनेक जण घेतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे खूप शुभ मानतात. तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे, गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण कोणाला द्यायच्या नाही. आपल्या घरामधील त्या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये अनेक संकटे, अडचणी, अडथळे येतील आणि आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जाईल. तसेच या दिवशी अशा काही वस्तू आहेत, जर त्या खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये भरभराट होते, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते. या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी काही उपाय व काही सेवा देखील करायची आहे. तर या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे. त्याचसोबत आपल्या घरामध्ये जे काही देव आहेत तर त्यांना देखील आपण अभिषेक करायचा आहे, त्यांची देखील पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची देखील पूजा आपण या दिवशी करायची आहे. या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करावं. त्याचसोबत आपण एक मातीची पंती घ्यायची आहे. तर त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड तांदूळ टाकायचे आहे. मग एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये मातीची पंती ठेवा आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहे. त्याचसोबत 2 लवंगा देखील ठेवायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा 2 लवंगा ठेवायच्या आहे. आणि ही जी काही मातीची पंती आहे तर आपल्याला ती दिवसभर घराबाहेरच ठेवायची आहे. आपण जेव्हा पण सकाळी पूजा कराल तेव्हापासून ती घराबाहेरच ठेवा. आणि जेव्हा संध्याकाळ होईल, जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण ती पंती, त्यामधील ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला तिथे जाळायच्या आहे. अगदी त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा भीमसेनी कापूर टाकला तरी पण चालेल. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आपल्या घरामधील नकारात्मकता, नजरबाधा, येडापिडा दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तसेच या दिवशी मुख्य दरवाज्यावरती शुभलाभ लिहावं. अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. गॅसची शेगडीची देखील आपण पूजा करायची आहे. याच्यासोबत आपल्याला माता लक्ष्मीला काही नैवेद्य अर्पण करायचे आहे. आता अगदी तुम्ही या दिवशी घरामध्ये अक्षय पात्र देखील भरू शकता, कलश देखील मांडू शकता. प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी पूजा सेवा करायची आहे.
तर आपण काय करायचं आहे, तर आपण माता लक्ष्मीला शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्याचसोबत माता लक्ष्मीला आता ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. अगदी कमळाचं फूल असेल किंवा गुलाबाचं फूल असेल तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी 2 गोष्टी अशा आहे की ज्या जर तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण केल्या तर आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्कीच दूर होईल व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. तर या दिवशी अगदी तुम्ही धने खरेदी करायची आहे. त्याचसोबत सैंधव मीठ देखील खरेदी करायचं आहे. अगदी सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर त्या वस्तू तुम्ही खरेदी करूच शकता. पण आता प्रत्येकालाच काय सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही. अशा वेळेस तुम्ही धने आणि मीठ आवर्जून खरेदी करायचंच आहे. तर अख्खे धने घ्यायचे आहे. आता तुमच्याकडे मातीचं सुगड असेल तर त्यामध्ये तुम्ही ते धने ठेवावे. तसेच एका सुगडामध्ये मीठ देखील ठेवायचे. आता जर सुगड नसेल तर आपण 2 वाट्या घ्यायच्या आहे. एका वाटीमध्ये आपण धने ठेवायचे आहे, दुसऱ्या वाटीमध्ये आपण मीठ ठेवायचं आहे. तसेच ज्या वाटीमध्ये धने ठेवलेले आहे तर त्या वाटीमध्ये आपल्याला गूळ देखील ठेवायचा आहे. आपण शेजारी मीठ ठेवलेलं आहे. माता लक्ष्मीला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही या दिवशी आवर्जून प्रज्वलित करावा आणि या दिव्यामध्ये आपण भीमसेनी कापराची वडी कुस्करून टाकायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. तसंच दुसरं आहे मीठ. तर जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत मीठ देखील आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं. त्यामुळे मिठाची देखील पूजा आपण या दिवशी आवर्जून करायची आहे. तसेच तुम्ही ज्या काही वस्तू खरेदी केल्या असतील तर त्या वस्तू देखील तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहे. यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच माता लक्ष्मी समोर बसून आपण महालक्ष्मी अष्टकम देखील पठण करायचं आहे किंवा पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केलं तरी पण चालेल. त्याचसोबत विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी विष्णू सहस्रनाम जरूर पठण करावं. त्याचसोबत अक्षय तृतीयेची कथा ही देखील या दिवशी आपण आवर्जून ऐकायचीच आहे. तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केली तरी पण चालेल, पण अक्षय तृतीयेची कथा देखील ऐकावी. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही दान केलं तर त्याचं कित्येक पटीने पुण्यफळ आपल्याला मिळतं. कारण की या दिवशी केलेल्या दानवस्तू या आपल्याला अक्षय पुण्यफळ देत असतात असं म्हटलं जातं. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे खूपच शुभ मानले जाते. मग तुम्ही अगदी मातीची भांडी असेल किंवा अगदी मातीचा माठ असेल तर तो दान केला तरी पण चालेल. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता, परंतु ते रिकामे दान करू नये हे लक्षात ठेवा. त्यात पाणी किंवा साखर घाला आणि ते दान करा. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे खूपच शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही साखर, खीर, शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभ फळं मिळतात आणि कुंडलीत चंद्राची स्थिती देखील मजबूत होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे आणि पैसे इत्यादी दान करणे चांगले आहे. यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळतात. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकता. असे केल्याने व्यक्तीला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. तसेच या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी अगदी तुम्ही सोने खरेदी करण्याचा देखील विचार करू शकता. या दिवशी हरभरे खाण्याची आणि दान करण्याची एक जुनी परंपरा देखील आहे. याला शाश्वत अन्न मानले जाते. ताज्या गुळासोबत हरभरे दान केल्याने आरोग्य सुधारते आणि ग्रहांचे दोष देखील शांत होतात. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी अशा आहेत की ज्या चुकूनही करू नये. या दिवशी घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावा. कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मीला घराबाहेर पाठवू नये. त्यामुळे आपण या दिवशी कुणालाही पैसे उधार द्यायचे नाही. तसेच कुणाकडून पैसे उधार देखील घेऊ नये याची आपण काळजी घ्यावी. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर
कोणतीही अनावश्यक वस्तू ठेवू नका, कारण येथूनच देवी लक्ष्मीचे आगमन होते. अगदी दरवाजाच्या बाहेरच चपला काढू नका, थोड्या साईडला काढू शकता, पण अगदी दरवाजासमोरच या दिवशी आपण चप्पल काढायची नाही किंवा तिथे कचरा देखील करायचा नाही. आपण उलट उंबरठ्याचं लेपन करावं, दाराबाहेर रांगोळी काढावी, आपल्या घराबाहेर देखील स्वच्छता असेल याची आपण काळजी घ्यायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान टाळायला पाहिजे, कारण हा दिवस खूपच शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे, कारण या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे पान तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे, असे सांगितले जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा करणे चांगले मानले जाते, त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी. या दिवशी सात्विक आहार घेणे म्हणजे फळे, दूध आणि भाज्या यांचा आहारात समावेश करणे चांगले असते. तसेच देवदेवतांच्या पूजेसाठी जितका हा दिवस महत्त्वाचा आहे, तेवढाच दिवस पितरांसाठी सुद्धा खास आहे आणि पूर्वजांचा ऋण फेडण्याचा म्हणून हा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण केले जाते. मातीचे मडके, ज्याला आपण कर म्हणतो, तर ते आणून त्यामध्ये पाणी भरून त्याची देखील पूजा केली जाते. त्याचप्रमाणे काही लोकांना आपल्या पितरांच्या नावाने जेवायला सुद्धा घातले जाते. या दिवशी ब्राह्मणांना दान भोजन दिले जाते आणि या दिवशी सुख समृद्धीसाठी केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या देवदेवतांच्या कृपादृष्टीचा कधी क्षय होत नाही. अक्षय या शब्दामध्येच आहे, कधीही क्षय न पावणारे, कधीही विनाश न पावणारे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जे काही कर्म करतो ते कधीही क्षयाला जात नाही, म्हणजे त्याचे पुण्य ही अक्षय होते. तर या दिवशी आपण पितरांना देखील नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचसोबत आपण या दिवशी पितरांसाठी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. तर मातीची पंती घ्यावी, त्यामध्ये तिळाचं तेल टाकावे, थोडेसे काळे तीळ टाकावे, दुहेरी वातीची एक वात करायची आहे. त्या वातीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, फूल व्हायचं आहे आणि असा दिवा आपण आपल्या पूर्वजांसाठी, पितरांसाठी लावायचा आहे. आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तर तेवढ्या वेळा आपण जप देखील करायचा आहे. यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. तर आता या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण कोणाला द्यायच्या नाही, तर त्याबद्दल बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया म्हटलं की आपण नवीन साडी घालतो आणि त्याचसोबत आपली मैत्रीण असेल, शेजारीण असेल, ती देखील नवीन साडी घालते आणि आपल्याला एकमेकींची साडी देखील आवडते. पण या दिवशी चुकूनही आपण कोणाची साडी परिधान करायची नाही किंवा आपली देखील साडी कोणाला नेसायला द्यायची नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. अगदी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला द्यायचीच असेल तर तुम्ही नवीन साडी घेऊन देऊ शकता, पण चुकूनही आपली साडी या दिवशी आपण कोणालाही द्यायची नाही किंवा आपण वापरलेल्या ज्या काही वस्तू आहे तर त्या वस्तू देखील या दिवशी चुकूनही दान करायच्या नाही. तर याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच आता साडी तर झाली, पण ज्या काही ज्वेलरी आहे, मंगळसूत्र असेल किंवा इतरही काही ज्वेलरी असतात, तर आपली ज्वेलरी देखील आपण या दिवशी कुणालाही देऊ नये. तुम्ही नवीन घेऊन देऊ शकता, पण आपण जी काही ज्वेलरी वापरत आहोत, दागिने आहेत, तर ते आपण कुणालाही द्यायचे नाही, कारण महिलेचे जे काही दागिने आहेत ते सौभाग्यासंबंधित असतात. ते आपल्या 16 शृंगाराचं साहित्य असतं. आपण जर ते कुणाला दिलं तर आपल्या पतीच्या कुंडलीमधील जो काही शुक्रग्रह आहे तर तो सुद्धा पूर्णपणे कमकुवत होतो आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपले दागिने, मौल्यवान वस्तू, आपल्या साड्या ज्या काही, तर त्या इतर स्त्रियांना अजिबात देऊ नका. त्याचबरोबर या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू म्हणजेच काळ्या रंगाची साडी देखील आपण या दिवशी चुकूनही कोणाला द्यायची नाही. तसेच आपण देखील काळ्या रंगाची साडी या दिवशी परिधान करू नये, काळ्या रंगाच्या बांगड्या देखील परिधान करू नये, याची आपण काळजी घ्यायची आहे. आता दुसरी म्हणजे वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. आता आपण या दिवशी मिठाची पूजा करायची आहे, पण या दिवशी कोणत्याही महिलेने जर तुमच्याकडे मीठ मागितलं तर चुकूनही आपण द्यायचं नाही. भलेही आपल्या घरामध्ये जास्त असेल तरी पण मीठ हे देऊ नये. त्यानंतरची तिसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने. आता धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात आणि या दिवशी आपण तर धन्यांची, मिठाची पूजा देखील करत असतो. त्यामुळे या दिवशी धने आणि मीठ हे कुणाला देऊ नये, कारण की हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे. जर आपण ते कुणाला दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा, दुःख, दारिद्र्य, गरिबीचा वास होत असतो. त्यामुळे आपण मीठ आणि धने कुणाला द्यायचे नाही. त्यानंतरची वस्तू आहे तर ती म्हणजे
म्हणजे झाडू. आता झाडू तर हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजला जातो. तर आपण या दिवशी झाडूची पूजा देखील करत असतो. पण या दिवशी आपण आपला झाडू कुणालाही देऊ नये. आता सहसा झाडू तर कोणी मागत नाही, पण शेजारी कोणी नवीन राहायला आले तर अशा व्यक्ती झाडू मागत असतात. तर या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही. तसेच झाडू नेहमी असा ठेवावा की तो कुणाच्याही नजरेस येणार नाही किंवा कुणालाही सहज दिसणार नाही. अशा पद्धतीने आपण झाडू ठेवायचा आहे. कारण की भरपूर वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये कोणी आलं तर त्याला सहजासहजी झाडू दिसतो आणि झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजला जातो. आता हा दिवस वस्तू खरेदीसाठी खूपच शुभ समजला जातो. पण या दिवशी प्लॅस्टिकच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही खरेदी करू नये असं म्हटलं जातं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.